तर मित्रांनो आपल्याकडे आज भरपूर पाऊस पडलेला आहे आणि तोडकर सरांनी हवामान अभ्यासक तोडकर सर यांनी सांगितलं होतं की पाऊस 1 किंवा 31 तारखेला येईल. तर आज खरोखर पाऊस सुरू झालेला आहे आणि याच्यानंतरचा अंदाज काय आहे तर ते विचारण्यासाठी आपण तोडकर सरांना लगेच कॉल लावून विचारूया याच्यानंतर पाऊस किती पडणार आहे, कुठे पडणार आहे. तर ऐका तुम्ही मित्रांनो. कॉल लावायचे मित्रांनो सध्या तोडकर हवामान अंदाज आवाज येतो. हा जय शिवराय सर. हॅलो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज खरोखर आमच्याकडे पाऊस सुरू झाला सर. तुमचा अंदाज 100% खरा ठरला सर. हा रोहित उगले बोलतो सर मी. सर खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही सांगितल्यामुळे माझं बाजूचं जे खेळ होतं तर ते मी आज आपण वळ झाकण टाकून लगेच रेडी झालं माझं सर. फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच हे माझं सगळं वाटलं असं म्हणणं हरकत नाही सर. मी काय म्हणतो तुम्ही काय करा तुम्ही 2-4 दिवसापासून सारखा मेसेज घेताय. तुम्ही स्वतःच जे चॅनल असेल काही रजिस्ट्रार आहात ना. हो सर. काही शेतकऱ्यांना तुमच्या मागे तुम्ही अशी करमणूक करताय शेतकरी बांधवांसाठी. तसं त्यांना असं काही मेसेज असले तर देऊ शकता त्यांना शेतकऱ्यांना. हो सर. आणि एक लक्षपूर्वक आहे का आज आई देवाकडे खाली साईड जाणारे वाशिम नांदेडकडे. हो सर. आणि 2-4 दिवस शेतकऱ्यांना धोका आहे याच्यामध्ये. हो सर. आता तरी काय हा अवकाळीचं काय असलं तरी विजांचा धोका तरी वाऱ्याचा धोका आल्याजवळ जे असते महाराष्ट्र. हो सर. आणि 4 तारखेपर्यंत हे आहे आणि परत 13 एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू आहे. आणि सर ते आपले शेतकरी बांधव आहेत बाजूच्या गावातील त्यांचं बी म्हणणं आहे की आमचा अंदाज सांगा सर. आमच्या गावात सुद्धा आपला जालना असेल, अंबड असेल आणि घनसिंगी साईडचा पलीकडे साईडचा अंबड साईडचा पट्टा असेल सर. तिकडचा अंदाज काय 2-3 दिवसात सर? आज एक खूप पाऊस पडला. उद्याच्या लक्षात परत 10 तारखेला वाटत. हो सर. 4 एप्रिलला त्यामुळे सगळ्यांनी आले होतीला त्याचा अंदाज धोका आहे. आणि गरमीची लेवल रोज हाय लेवलवरती असणार आहे आजशी उद्याशी. हो सर. आणि जे काही पिकं असतील 4-5 दिवस पाणी बंद ठेवतील चालतील. पण आता तिथं आलेले हार्वेस्टिंग जो माल असतो तो आपण बघून ठेवायचा 4 दिवस. हो सर. आणि 5 तारखेपासून एक कमी होईल. परत आठवड्यानंतर पुन्हा कमी आहे. हो सर. आणि काय पद्धतीने कॉल केलाय तुम्ही कसं शेतकऱ्याचं माणूस सगळं केला. नक्कीच आता सध्या कामं चालू आहे, कोणाचे आग्रह कामं चालू आहे आणि त्याच्यासाठी समजा खरंच अंदाज संस्थांचा खरा ठरला तर खूप शेतकऱ्याचा आपला माल भिजायचा म्हणजे पूर्ण आता वाटला असं मला हरकत नाही सर. आणि खरंच तुमचा अंदाज सर एकदम बरोबर असतो. परत एकदा तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सर. ओके. हो सर ठीक आहे धन्यवाद.